क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये सर्व भारतीय आपली जात, धर्म, भाषा, पंथ सगळं विसरून एकत्र एकमेकांशी जोडले जातात आणि त्या भारतासाठी एकत्र मिळून चीअर्स करत असतात. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धा सुरू आहेत आणि यावेळेस या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानने केलेलं आहे. परंतु सुरक्षेच्या कारणावरून भारत पाकिस्तानला न जाता दुबईमध्ये सर्व सामने भारताचे होणार आहेत. आता काल भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होता, त्यामुळे सर्व भारतीयांचं इव्हन सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे होतं. त्यात आय.आय.टी. बाबांनी बोललेली एक क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होती. आता आय.आय.टी. बाबा कोण? जे महाकुंभ मेळ्यामध्ये ज्याचं आय.आय.टी. मधून शिक्षण झालेलं आहे असा एक बाबा, की जो इतकं शिकून सुद्धा बाबा झालेला आहे, म्हणून त्याच्याकडे एका कौतुकाने किंवा एका वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं. अशा या आय.आय.टी. बाबाची एक क्लिप सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती. तर तो असं म्हणतोय की यावेळेस भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार नाही. ते तर जिंकणार नाहीच, परंतु तो पाकिस्तान विरुद्ध सुद्धा भारत जिंकणार नाही, तर पाकिस्तान सोबत भारत हारणार आहे. त्यामुळं आय.आय.टी. बाबाचं जे एवढं कौतुक कुंभमेळ्यामध्ये झालं होतं, त्याही पेक्षा जास्त ट्रोलिंग त्या क्लिप नंतर झालं. त्याच्या त्या सोशल मीडियाच्या क्लिपच्या खाली त्याला नको नको त्या अपशब्दामध्ये लोकांनी बोललेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आय.आय.टी. बाबाला ट्रोल केलं गेलं. थोडक्यात काय तर धर्म, आस्था ही वेगळी गोष्ट आणि भारताचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम हे वेगळ्या लेवलचं. त्यामुळे भारत हरेल, त्यातल्या त्यात पाकिस्तान सोबत हरेल असं जो कोणी म्हणेल त्याची काही खैर नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो. आणि असंच काहीसं आपल्याला आय.आय.टी. बाबा विरुद्ध बघायला मिळालं. त्यामुळे सर्वांचं लक्ष या मॅचकडे होतं. एक वेळ तर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत हरेल किंवा जिंकेल ही गोष्ट वेगळी, परंतु पाकिस्तान सोबत भारत हरूच शकत नाही किंवा हरणार नाही. भारताने पाकिस्तानला हरवलंच पाहिजे ही एकमेव इच्छा तमाम भारतीयांची असते. आणि काल या सगळ्या इच्छा एकत्र घेऊन भारत टीव्ही समोर बसला होता मॅच बघायला. आणि आश्चर्य वाटेल, परंतु हॉटस्टार वरती 55 करोड लोक एकत्र ती मॅच बघत होते. आणि सर्वांची इच्छा एकच, ते म्हणजे ही मॅच भारताने जिंकावी. आणि झालंही अगदी तसंच. भारताने ही मॅच जिंकून सर्व भारतीयांना आनंदित आणि खुश केलेलं आहे. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये भारताचा हा दुसरा सामना होता. पहिला सामना बांगलादेश सोबत झाला आणि त्यातही भारतानं शानदार विजय प्राप्त केला. आणि दुसरी मॅच ही पाकिस्तान बरोबर होती आणि या मॅच मध्ये पाकिस्तानचा भारतानं 6 विकेट राखून पराभव केलेला आहे. प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं भारतासमोर 242 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि गिलचा 46 धावांच्या जोरावरती हे आव्हान सहज पूर्ण केलं. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 241 धावावरती पाकिस्तानची टीम ही ऑल आउट झाली आणि भारतासमोर 242 धावाचं आव्हान होतं. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जी काही खेळी होती आतापर्यंत, फॉर्म हा तेवढा काही खास नव्हता. त्यात बुमराह हा आजारी असल्यामुळे तो खेळू शकत नव्हता. त्यामुळं भारतावरती एक मोठ्या प्रमाणात दडपण काहीसं होतं की आता मॅच मध्ये नेमकं काय होणार या गोष्टीकडे. परंतु सुरुवात भारताची तशी स्लो झाली, कारण रोहित शर्मा हा चांगली खेळी करू शकला नाही. परंतु त्यानंतर मैदानावरती आलेल्या विराट कोहलीनं शुभमन गिलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 80 धावाची भागीदारी केली. शुभमन चांगली फलंदाजी करत होता, परंतु अशातच अब्रारच्या एका कॅरम बॉलवरती तो फसला आणि बोल्ड झाला. शुभमन त्यावेळेस 46 धावावरती खेळत होता आणि किमान फक्त 4 धावा त्याला त्याच्या अर्धशतक पूर्ण करण्यासाठी कमी होत्या, परंतु 46 धावावरती त्याला आउट करण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीनं बॅटिंगची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि संयम ठेवत तो फलंदाजी करत राहिला आणि धावफलक हे चालू राहिलं. विराट कोहलीनं 62 चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं गेल्या काही दिवसापासून त्याच्या फॉर्मवर चाहत्यांना असलेल्या चिंतेतून दिलासा मिळाला. श्रेयस अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली आणि श्रेयस अय्यरनेही या खेळामध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारतासाठी 100हून अधिक धावाची भागीदारी केली. पाकिस्तान सोबतच्या झालेल्या या सामन्यामध्ये या सामन्याचा शिल्पकार ठरला तो किंग विराट कोहली. विराट कोहलीनं शानदार शतक पूर्ण करत पाकिस्तानच्या आशावरती पाणी सोडलेलं आहे. असं सध्या शोएब अख्तरची एक क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती. त्या क्लिपमध्ये एक महिला पत्रकार शोएब अख्तरला विचारते की काय वाटतं या सामन्याबद्दल तुम्हाला. त्यावर तो म्हणतो की पाकिस्ताननी हा सामना जिंकावा असंच वाटतं, परंतु भारताला हरवणं एवढं सोपं नाही, कारण भारताची बॅटिंगची जी फळी आहे ती प्रचंड मोठी आणि भक्कम आहे. त्यावरती महिला पत्रकार त्यांना सांगते की पण सध्या कोहली
आणि रोहित शर्मा यांचा फॉर्म काही चांगला दिसत नाही. त्यावेळी शोएब अख्तर म्हणतो की कोहलीला फक्त एवढंच सांगा की त्याची मॅच ही पाकिस्तान बरोबर आहे, तो आपोआप चांगला खेळेल. आणि अगदी झालंही तसंच. या सामन्यामध्ये विराट कोहलीनं शानदार शतकी खेळी केली. शिवाय एकदिवसीय सामन्यातील त्याने 14,000 धावांचा टप्पा सुद्धा त्याने पूर्ण केला आणि या शतकाबरोबर त्याचे 51 शतक सुद्धा पूर्ण झालेले आहे. बॅटिंग सोबतच भारताची गोलंदाजी म्हणजे बॉलिंग सुद्धा तेवढीच उत्तम राहिलेली आहे. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत असताना सावध सुरुवात केली. बाबर आणि इमामनं 40 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली, पण ती फार काळ टिकली नाही. हार्दिक पांड्यानं बाबर आझमला 23 धावांवरती बाद केलं आणि पाकिस्तानच्या आशा तिथून मावळायला सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नात इमाम उल हक बाद झाला. अक्षर पटेलनं डायरेक्ट हिट करत त्याला धावबाद केला. भारताकडून कुलदीपनं 3, हार्दिक पांड्यानं 2, तर हर्षित, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला, तर 2 धावबाद झाले. या सामन्यामध्ये वन डे क्रिकेटमधील हार्दिक पांड्याचे 200 विकेट सुद्धा पूर्ण झालेले आहेत. तर ही अशा प्रकारे आजचा दिवस म्हणजे कालचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तानचा दिवस जो होता तो काही ना काही विक्रम करणारा होता. त्यात कोहलीचं 51वं शतक, ते 14,000 धावा पूर्ण, रोहित शर्माच्या 9,000 धावा पूर्ण, हार्दिक पांड्याचे 200 विकेट पूर्ण, असे अनेक विक्रम काल भारताने केले आहेत. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे भारतानं पाकिस्तानला हरवलेलं आहे. पाकिस्तान सलग 2 सामन्यामध्ये हरवलेलं आहे. त्यामुळे त्याच्या आशा आता संपुष्टात आलेल्या आहेत. आजच्या मॅच मध्ये जर न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याचं स्वप्न जिंकण्याचं हे अधुरं राहील आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मधनं पाकिस्तान हा बाहेर पडेल. तर अशी होती कालची भारत आणि पाकिस्तान यांची मॅच. आणि या मॅच ती तमाम भारतीयांना प्रचंड खुश केलेला आहे. आणि भारताने पाकिस्तान विरुद्ध परत एकदा विजय संपादन करून 2017 मधला पराभवाचा वचपा चांगलाच काढलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.